मी आता कढईत एक छोटा चमचा तेल घातले, एवढी पळी भरून. हा एक चमचा तेल घातलंय. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला दाखवला तो मोठा कांदा घातलाय. कांदा परतायला टाकला की आपण गरजेनुसार मीठ घालायचं. म्हणजे काय होतं, कांदा परतताना मीठ टाकलं की कांदा लवकर ब्राऊन होतो. कांदा जरा लाल झाला की बरं वाटतं, नाहीतर मग असं आपण थोडंसं गुलाबी केला की कांदा जाता खाली येतो, म्हणून थोडासा लाल होऊन द्यायचा. थोडासा मऊ पडला की आपण जी वाटलेली मिरची, तर मी 8-9 मिरच्या, एक लसणाचा गड्डा मोठा मिक्सरमध्ये वाटून घेतला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण भाजी तिखट असली की बरी लागते. थोडीशी परतली, एकदम सोपी आणि फटाफट होणारी, प्रत्येकजण बनवतात. आज जरा मी वेगळ्या पद्धतीने दाखवते, बघून जरूर बनवा. जशी भाजी हे होईल ना तशी खाली बसेल. 5 मिनिटांनी मी परत दाखवते. झाकण ठेवलं की ती आपोआप खाली बसेल. मग अशी आपण ठेवलेली भाजी, त्याच्यावर मी झाकण ठेवलं होतं आणि फक्त 5 मिनिटांनीच मी खोललं. पूर्णपणे सुकली आहे. तर मी काय करणार आहे, मी वाटणामध्ये शेंगदाणे घेतले नाहीत. मी आता वरून 1 चमचा शेंगदाणे घातले, कारण वाटणात घातले ना तर पूर्ण ते म्हणजे असं चिकट होऊन जातं, भाजी चिकट होते. थंडीमध्ये भाज्या खूप छान येतात.
हिरव्यागार नक्की करून बघा आणि पटकन होणारी झटपट भाजी आहे, म्हणजे पटकन होणारी अशी भाजी आहे. प्रत्येकजण बनवतो मेथीची भाजी, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बघा ही भाजी तयार झाली. ही नक्की करून बघा.